आज मी इथे बोलण्यासाठी उभी आहे, पण माझी शब्द अडखळत आहे। कालपर्यंत जी 13 वर्षाची चिमुरडी डोळ्यामध्ये खूप सारे स्वप्न घेऊन सायकलवर आपल्या घरी जात होती, ती चिमुरडी आज हॉस्पिटलच्या बेडवरती त्रासाने ग्रासली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये वडगाव पाण या गावामध्ये 6वीत शिकणाऱ्या मुलीवरती ऍसिड हल्ला झाला। 6वीत शिकणारी चिमुकली, जिच्या डोळ्यात उद्याचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न होते, तिच्या हातात खेळणं होते, आज तीच या त्रासाने ग्रासलेली आहे। तिचा गुन्हा काय होता? ती फक्त केवळ एक मुलगी होती। तिचे वडील वारलेले आहे। आई स्वकष्टाने लोकांच्या शेतात राबून आपल्या मुलीला शिकवत आहे आणि त्या आईच्या काळजावरती काय आता त्रास होत आहे ते त्या माऊलीलाच माहित। फक्त मोर्चे काढून चालणार नाही, तर जोपर्यंत त्या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसायला नको। पालकांना माझं एवढंच सांगणं आहे की आपल्या मुलाबाळांची जास्तीत जास्त काळजी घ्या, स्पेशली मुलींची काळजी घ्या। मुलगी लहान आहे, मग कोणी काही करू शकत नाही या भ्रमात आपण राहायला नको। मुलगी थोड्या अंतरावर जरी एकटी जात असेल तर तिला एकटं जाऊ देऊ नका। तिला शाळेत सोडायला प्रत्येक ठिकाणी आपण तिच्या सोबत राहा। जय भीम, जय शिवराय।